मालती मॅडमचं काही चुकलं नाही. त्यांचा तुझ्यावरचा राग काही चुकीचा नाहीये. त्यांच्या जागी तू असतीस तर तू पण हेच केलं असतंस. ते आता दाखवत नाहीयेत, पण त्यांच्या हाताला खूप मार लागलाय. काय झालं? जे काही होऊन गेलंय त्याचा विचार करतेस? हो. आणि काय होणार तो विचार कर. ते झालं ते झालं. आता जे काही झालं ते उगाळत नको बसूस प्लीज. आणि जे काही होऊन गेलं ते आठवत बसलीस आणि तुझा उपवास आहे विसरलीस, माहितीये तुला? मला भूक नाहीये. अरे अशी कशी भूक नाहीये? हे बघ, आईने पण खाऊन घेतलंय आता. तू हट्ट करू नकोस. आणि भूक नाहीये काय भूक नाहीये? जरा चेहऱ्याकडे बघ, तुझ्या आरशात बघ. भूक नाहीये म्हणे. तू आता काही खाल्लं नाहीस ना, 4 पावलं सुद्धा चालता येणार नाहीये तुला, कळलं का? हट्ट करू नकोस, पटकन खाऊन घे. मालती मॅडम जेवल्या ना व्यवस्थित? हा, ती व्यवस्थित जेवली. मी स्वतः भरवलं तिला. आणि तू काय प्रश्न विचारत बसलीस? हे घे, उपवास सोड, खाऊन घे पटकन. नकोय मला जेवण. मी आज जेवणारच नाहीये. हे स्वतःला शिक्षा करून घ्यायचं ठरवलं. शिक्षा? हो. माझ्यामुळे मालती मॅडमला जो काही त्रास झालाय ना, त्यासाठी मी स्वतःला शिक्षा देणार आहे. आणि काय होणार आहे त्याने? झालेल्या गोष्टी चेंज होणार आहेत का? की झालेल्या चुका सुधारणार आहेत? काय? हे बघा, तुम्ही आता मला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला ना, तरी मी माझा उपवास तोडणार नाही. तर एक गोष्ट लक्षात घे, तू जर उपवास सोडला नाहीस ना तर उपवास कंप्लीट होणार नाही, लक्षात ठेव. चालेल मला. माझं उपवासाचं व्रत पूर्ण नाही झालं तरी चालेल. ठीक आहे, तू जेवणार नसशील तर मग मी पण कशाला जेवू, है ना? मी पण राहतो उपवाशी. तुम्ही अजून जेवलाच नाही आहात? तू उपाशी राह इथे आणि मी मस्त पोटभर जेवतो. हा, काय बोलतेस तू? तू जर जेवली नाहीस तर मी कसा जेवणार बरं? काय बोलताय तुम्ही? हे बघा, तुम्ही जेवून घ्या लगेच. मी जेवणार नाही. मी सांगितलं ना एकदा, जोपर्यंत तू जेवणार नाहीस तोपर्यंत मी पण जेवणार नाही. हे बघा, तुम्ही मला आता कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी मी उपवास सोडणार नाही. मला उपाशी ठेवायचं की काय करायचं ते तू ठरव. पण मला ना कळत नाही, म्हणजे त्या दिवशी तुम्ही मला असं वस्तीत सोडून आलात. आज मंगळागौरीच्या दिवशी हे सगळं घडलंय. काहीच चांगलं होत नाही, सगळं वाईटच होतंय. कोणाची दृष्ट लागली ना आपल्या संसाराला, काय माहित बाबा. माझीच दृष्ट लागली. आणि माझी ही दृष्ट या दोघांना एकमेकांपासून दूर करेल. माझ्या समोर एकमेकांना भरवताय काय? काय करतेस, तुला कळतंय का? लांब जावं त्या राणीचा उपवास सुटू नये म्हणून इतका तमाशा घातला मी.
सगळं केलं पण काय झालं? आले ना एकत्र परत आले ना. काही केलं तर हे एकत्रच येतात. अगं मी एन्झायटी अटॅकचं नाटक केलं, हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले त्याला, तरीही परत तिकडनं सटक करतो. माझ्या समोर स्वतःच्या हाताने घास भरवतोय तो तिला. त्याला माहितीये मला हे सगळ्याचा त्रास होतो, पण मुद्दाम करतोय. हे सगळं मुद्दाम करतोय तो. मला माहितीये असं काय करायचं मी. तू जरा शांत हो. हे सगळा तुझा तमाशा, हा गोंधळ आणि तुझा आवाज जर बाहेरून कुणी ऐकला ना, ते इंद्रा आणि राणी एकमेकांपासून दूर जातील की नाही माहित नाही, पण तू डेफिनेटली बाहेर जाशील ना या घरातून. जाऊ दे. काय? जाऊ दे. मी नाही घाबरत कुणालाच. मी त्या राणीला माझ्या इंद्रासोबत नाही बघू शकत का? मी म्हणाले होते ना तुला, एनीबडी लुक्स ॲट माय इंद्रा, माय ब्लड स्टार्ट्स बॉइलिंग लाईक एनीथिंग. त्रास होतोय मला. तू जरा शांत हो. तू 1 मिनिट थांब. हे घे पाणी पी. मला राग येतोय गं. हा ग्लास मी आणलाय, महागातलाय. पाणी पी आणि शांत हो. बस शांत. आणि एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक. ही अशी फालतूगिरी करून काहीही हाताला लागणार नाही आपल्या, कळतंय का? बरोबर आहे तुझं. हे असले छोटे खेळ खेळून, थर्ड क्लास प्लॅनिंग करून काही होणार नाही. काहीतरी मोठं करावं लागेल. मला माहिती आहे हे कायम जवळ येतात. नेहमी खुश असतात ना हे दोघे. काय करणार आहेस तू? आता या दोघांना दाखवते तनिषा देशमुख काय चीज आहे ते. हे दोघं खुश असतात ना कायम, आनंदी असतात. पण आता दाखवा मला आनंदी राहू. काय करणार आहेस तू? ऐक. आता ते दोघं एकत्र येणार नाहीत.